नेत्र बंद करूया. धन्यवाद माझ्या प्रभू, तुला धन्यवाद देतो. देवा, तू खूप चांगला परमेश्वर आहे. धन्यवाद माझ्या परमेश्वरा, तुझी उपस्थिती या जागेमध्ये आहे. थँक्यू अब्बा, तू आमची भेट घेतली. या आराधनेत आम्हाशी बोलला माझ्या परमेश्वरा. तू धन्यवाद का तुझं नाव आम्हासाठी पुष्कळ आहे प्रभूला. थँक्यू फादर, आम्ही सर्व आराधनेचा गौरव तुला देतो. आराधना आमचं मन स्थिर करते, आराधना आम्हाला नियंत्रित करते प्रभू. आराधनेत तुमची भेट घेतो, तुला धन्यवाद देतो. धन्यवाद या भावांसाठी, आत्म्यातून तुझा धावा करतात प्रभू. आम्हाला स्पर्श केला, तुझे आभार मानतो प्रभू. हे गीत आम्हासाठी रेमा ठरलं, तुला धन्यवाद देतो प्रभू. पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुला भेटायला आलेलो आहोत, तुला ऐकायला आलेलो आहोत माझ्या परमेश्वर. आणि तू आपल्या लोकांची भेट घेणार प्रभू, प्रत्येकाशी बोलणार माझ्या परमेश्वर. आणि आज मोठं वचनाचं प्रगटीकरण पुन्हा एकदा प्रत्येकांना होणार आहे. आणि प्रभू, हे वचन म्हणजे त्यांच्यासाठी झालेली भविष्यवाणी आहे. आणि प्रभू, ही भविष्यवाणी कधी खोटी ठरणार नाही प्रभू, पण हे मोठा गौरव पाहते. सर्व गौरव तुला देतो प्रभू, आणि प्रार्थना प्रभूच्या नावात मागतो, आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून आज प्लीज बोला, आज देव माझ्याशी बोलणार आहे, माझी भेट घेणार आहे. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. येस, परमेश्वर आज 100% आमची भेट घेणार आहे. त्याच्या वचनाद्वारे परमेश्वर आम्हा संगती 100% बोलणार आहे. त्याच्या माध्यमाद्वारे, त्याचं वचन हे माध्यम आहे, त्याचं वचन हे माध्यम आहे. त्याद्वारे तो 100% आपली भेट घेतो. आणि वचनाद्वारे जे परमेश्वर तुमची भेट घेतो, ते वचन कधी खोटं ठरणार नाही. ते वचन कधी खोटं ठरणार नाही. पहा, प्रोफेसी, भविष्यवाणी किती लोकांना माहिती आहे? प्रोफेसी सर्वांना माहिती आहे. भविष्यवाणी कशी होती? वचनाद्वारे. पण अनेकदा सेवकाद्वारे पण आपल्यासाठी भविष्यवाणी होती. पण पहा, त्या भविष्यवाणीबद्दल त्याचा न्यायनिवाडा मी करत नाही, पण मला एकच सांगायचं का वचनाची भविष्यवाणी ही अधिक पॉवरफुल असते. भविष्यवाणी जी असती ही डायरेक्ट पण होती एखाद्या सेवकाद्वारे, पण मला हे सांगायचं का वचनाची भविष्यवाणी ही अत्यंत खरी भविष्यवाणी आहे. आणि जसं वचनाद्वारे परमेश्वर तुमची भेट घेईल, वचनाद्वारे देव तुम्हाशी बोलल, ही तुम्हासाठी झालेली भविष्यवाणी आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हे स्टार्टिंगचं 2 मिनिटं मी जे तुम्हाला सांगितलं, हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही ज्याही वेळेस चर्चला जाता किंवा ज्याही वेळेस तुम्ही प्रार्थनेला बसता किंवा ज्याही एखाद्या सहभागितेमध्ये जाता, वचन ऐकता, तुम्हाला कळेल का माझी भविष्यवाणी कुठून येत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. यस, अनेकदा भविष्यवाणीचं दान आहे. बायबलमध्ये सांगितलं भविष्यवाणीचं दान आहे. आणि अनेकदा आपण ती भविष्यवाणी ऐकायला जातो का माझ्याबद्दल काय भविष्यवाणी आहे, देव मला काय सांगणार आहे. मग आपला परमेश्वर 2-4 वर्षातून एकदा बोलणारा नाही, तर आपला परमेश्वर रोज आपली भेट घेणारा आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. यस. ज्या वेळेस एखादा सेवक असतो, सेवकाकडे वेगवेगळे गिफ्ट असतात. एखाद्याकडे कोणतं गिफ्ट आहे? प्रोफेसी. कोणतं गिफ्ट आहे? प्रोफेसी. आणि मग भविष्यवाण्याचं दान त्याच्याकडे असल्यामुळं आपल्या मनात काय आतुरता असते, काय व्हावं? भविष्यवाणी कोणाबद्दल? आपल्याबद्दल. देव मला सांगते काय बोलतो, मला ऐकायचं. देवाची योजना काय, मला माहिती करायचं. प्रेज गॉड, चांगली गोष्ट आहे. पण मला काय सांगायचं का तुमची भविष्यवाणी किंवा जे देवाला तुम्हाला बोलायचं, आपला प्रभू 4 वर्षातून एकदा बोलणार आहे का? 6 महिन्यातून एकदा बोलणार आहे का? नाही. आपला प्रभू रोज बोलणार आहे. आपला परमेश्वराची इच्छा आहे या 24 तास तुमच्या सानिध्यामध्ये त्याने आम्हाला सांगते बोलावं, आपण त्यामध्ये राहावं, त्याने आपल्यामध्ये आनंद करावा, ही देवाची इच्छा आहे. पण देवाची इच्छा आहे की आपल्याला कळलं पाहिजे की देवाची वाणी त्याच्या वचनातून येते. देवाची वाणी त्याच्या वचनातून येते. म्हणून मला सांगायचं की भविष्यवाणी होती, प्रेज गॉड, चांगली गोष्ट आहे. पण जर तुम्ही वचनाची भविष्यवाणी समजू लागले तर तुम्ही कधी खिन्न होणार नाही. तुम्ही कधी कोणाची वाट बघणार नाही का कधी कोणता भविष्यवादी येईल आणि माझी भविष्यवाणी करल. पण जर वचनाकडे तुमचं लक्ष आणि दृष्टिकोन आध्यात्मिक आहे तर तुम्हाला प्रत्येक प्रार्थनेमध्ये, प्रत्येक बायबल उघडता 24 तास देवाचा आत्मा तुम्हाशी बोलल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि म्हणून म्हणलो का आनंद करा का आज परमेश्वराचा आत्मा तुम्हा संगती बोलणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. यस. का कारण देवाला आमचं हृदय माहित आहे. येस, जर आपण प्रार्थना करतो, बायबल सांगतं की तू प्रार्थना करण्या अगोदर तुझ्या अंतःकरणात काय आहे हे कोणाला माहिती आहे? देवाला. आणि मग देवाला त्याचं उत्तर द्यायचं. काय द्यायचंय? उत्तर द्यायचं. आणि म्हणून परमेश्वर नेहमी आपल्या लोकांसंगती बोलण्यामध्ये उत्सुक आहे. पण अनेकदा आपण भविष्यवाणीमध्येच प्रभूला नियंत्रित करून ठेवलंय का नाही, तू भविष्यवाद्याद्वारेच बोलतो. नाही, परमेश्वर नेहमी या वचनाद्वारे आपली भेट घेणार आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हणलो म्हणा आज देव माझ्या संगती बोलणार आहे. मग मी काय भविष्यवाणी करणार आहे का तुमची? नाही, मी डायरेक्ट भविष्यवाणी करणार नाही, पण इनडायरेक्टली वचनातून तुम्हासाठी आज प्रभूची वाणी आणलेली आहे.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, मी डायरेक्ट नाव घेऊन नाही म्हणणार का सिस्टर उभा राहा, देव तुम्हाबद्दल हे सांगतो. नाही, परमेश्वराने जी वाणी मला दिली ही तुमच्यासाठी आहे, पण तुम्हाला ते आता ग्रहण करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, आणि मी फक्त एकाची प्रोफेसी नाही करणार, तर देव या ठिकाणी जितके आहे जे टीव्हीवर पाहतात या प्रत्येकाशी परमेश्वर आज या वाचनाद्वारे भेट घेईल आणि तुमच्या अंतरात्म्यात तुम्हाला कळल की प्रेज गॉड, देव माझ्या संगती बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून हीच तुम्हासाठी काय आहे? भविष्यवाणी. आणि म्हणून फक्त इथंच नाही, तर ज्याही वेळेस तुम्ही प्रार्थनेला कुठेही जाल, आत्म्यात ह्या उत्सुकतेने जा, आज पुन्हा एकदा देवाचा आत्मा माझ्या संगती बोलणार आणि माझी प्रोफेसी तो करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं का? ठिकाणी देवाला एका व्यक्तिगत प्रॉफिट पुरतं मर्यादित करू नका. देव 24 तास आम्हा संगती बोलण्यास इच्छुक आहे. आणि म्हणून मी म्हणलो की सुरुवातीला हे वचन तुमच्या मुखातून कन्फेस करून घेतलं का आज म्हणा का देव माझ्या संगती बोलणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, का? कारण आपला अंतःकरण कोण जाणतो? देव. आणि म्हणून प्रभूने आज त्या संदर्भात हे वचन पाठवलं का परमेश्वर पाहतो का माझ्या लोकांना सैतान हृदयात अशक्त करतोय. हृदयात कसं करतोय? अशक्त. विचारांमध्ये त्यांना भुरळ पाडतोय. कारण अनेक जण काही ना काही प्रभूकडे मागतायत, कोणत्या ना कोणत्या प्लॅनिंगसाठी थांबलेले आहेत, काही ना काही त्यांना देवाकडून पाहिजे आणि त्याचा वेट करतायत. प्रभू तू मला कधी आन्सर देशील, तू माझ्या प्रश्नाचं कधी उत्तर देईल, जेणेकरून मी तो पाऊल उचलल, ज्यास मी त्या गोष्टी करल, ज्यास ते मला मिळल. असं प्रत्येक जण वेगवेगळ्या देवाकडे काहीतरी मागतोय. पण ज्या प्रकारे जो प्रकाश मिळाला पाहिजे, म्हणजे जे उत्तर मिळालं पाहिजे, ते उत्तर अजून येत नाही. आणि म्हणून थोडंसं मन अस्थिर होतंय. थोडंसं मन काय होतंय? अस्थिर होतंय. प्रभू प्रार्थना तर चालू आहे, पाप पुढं केलं का चेक करून बघतो, पश्चाताप प्रार्थनाही करतो, तेही करून झालं, मग अजून उत्तर काय येत नाहीये. पण आज देवाला आम्हाला सांगायचं का काळजी करू नको, तुझ्या प्रार्थनेचं उत्तर मी तुला देणार आहे. तुला वाटतंय की उत्तर येत नाहीये, तुला वाटतंय की मी एवढे प्रयत्न केलेत पण अजून ज्या प्रकारे मला ते भेटलं पाहिजे होतं, ज्या गोष्टी घडल्या पाहिजे होते, जे माझ्या समोर आलं पाहिजे होतं, ते अजून आलेलं नाहीये. पण आज ते म्हणतो का नाही, काळजी करू नको, विश्वास ठेव का मी तुझ्या संगती बोलत आहे, का मी तुझे मार्ग 100% मोकळे करणार आहे. पण तुमच्या मनात कोणतरी आहे जे तुम्हाला अशक्त करतंय, कोणतरी आहे जे तुम्हाला अस्थिर करतंय, कोणतरी आहे जे वारंवार ते प्रश्न विचारून तुमच्या मनात हा प्रश्न उत्पन्न करतंय का खरंच तसं आहे का, खरंच परमेश्वर देईल का, खरंच ते दिसेल का जे मी मागतोय, खरंच मी जे पाहतोय ते होईल का. येस, मनात हा संशय आता उत्पन्न होत आहे, कारण ज्याची मी वाट बघत आहे ते येत नसल्यामुळं सैतान याचा फायदा घेतो आणि मनात काय उत्पन्न करतो? अस्थिरता. कळतंय का? या ठिकाणी एखादं मागणं आपण देवाकडे मागतोय, तुम्ही प्रत्येक जण किंवा जे टीव्हीवर पाहतायत काही ना काही देवाकडे मागताय, पण ज्या स्वरूपात ते आलं पाहिजे, ज्या स्वरूपात तुम्हाला ते दिसलं पाहिजे, भेटलं पाहिजे, ते अजून भेटलेलं नाही. पण देव म्हणतो का काळजी करू नको, मला तुला ते द्यायचंच आहे, मला तुला ते द्यायचं आहे, पण मी दिवसपर्यंत तुला सहनशील व्हावं लागेल. पण जर तुझं मन अस्थिर झालं तर सैतान विश्वास सोडून नेईल. कारण आम्ही यशामध्ये वाचलं की ज्याचं मन स्थिर त्याला तो पूर्ण शांती द्यायला आला. म्हणून सैतान काय अस्थिर करतो? मन. लक्षात येतंय का? या ठिकाणी मन स्थिर पाहिजे. मन स्थिर म्हणजे विश्वास आहे, मन स्थिर आहे म्हणजे विश्वास स्थिर आहे. पण जर विश्वास मन स्थिर नाहीये तर जरी आपण त्याला मग विश्वास म्हणतो, तो विश्वास काउंट केला जात नाही. कशा प्रकारे? समजा मी आजारी, मी एका पालकाला सांगितलं का प्रार्थना करा, आणि मग त्यांनी प्रार्थना केली, पुन्हा 15 मिनिटांनी पुन्हा 4 पालकांना सांगितलं की प्लीज माझ्यासाठी प्रार्थना करा. मग म्हणतो नाही माझा विश्वास आहे. हा विश्वास आहे का? एका पालकाकडून मी काय करून घेतली आता? पुन्हा किती पालकांना सांगितलं? 4. त्यांनी जस्ट प्रार्थना केली, तो म्हणला का देवाच्या प्रत्येक चापकांचं आरोग्य स्वीकारतो. मी नाही स्वीकारलं का त्यावेळेस? स्वीकारलं, पण ते प्रत्यक्षात मला माझ्या दिसत नाही, म्हणून मला वाटतं की ते आलं नाही, म्हणून मी पुन्हा दुसऱ्या 4ला सांगतो. आणि त्याला सांगितलं, तो म्हणून काय वारंवार फोन केला, एकदा प्रार्थना केली ना. एका पालकाला सांगितलं होतं ना प्रार्थना करायला, त्यांनी प्रार्थना केली, मग आरोग्य अजून आलं नाही, त्याला फोन करतो का पुन्हा आपण? कोणाला करतो आता? दुसऱ्याला. त्याला काय नाही करत परत? तो काय म्हणा आपल्याला? प्रार्थना केली तुमच्यासाठी. काय केली? प्रार्थना केली. देव कार्य केलं सिस्टर. विश्वासात स्थिर उभे राहा, पाहत राहा, जे मागितलंय ते तुम्हाला भेटणार. मग आपल्याला वाटतं नको ते बोलतील, दुसऱ्यांना फोन करू. मन स्थिर नाही, मन स्थिर नाही. मनात शंका आहे का नाही अजून नाही मिळालं, का प्रेरणे काम नाही केलं, नाही तू पाहत नाही राहिला म्हणून ते तुला भेटत नाही. म्हणून मन स्थिर करणं खूप गरजेचं आहे. मन स्थिर करणं. म्हणून या ठिकाणी सांगितलं की आपलं मन स्थिर करा. देव तुम्हाला तुमचे आशीर्वाद 100% देणारच आहे, पण सैतान अस्थिर करून तुमचे आशीर्वाद हिसकून याचा प्रयत्न करतोय. प्लीज ते होऊ देऊ नका, हे तुमच्या हातामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, देवाचं मन कोणी बदलू शकतं का? नाही.
देव स्वतः म्हणतो मागा म्हणजे मिळेल, तुम्ही मागताय तुम्हाला तो देणार आहे, पण ते भेटूसपर्यंत कसं व्हावं लागेल? सहनशील. कसं व्हावं लागेल? सहनशील. पण ते दिसत नाहीये म्हणून मन काय झालंय? अस्थिर. त्या प्रश्नात ते सहमत होतं. सैतान आपल्या मनात जे प्रश्न विचारतो त्याला मन काय होतं? सहमत होतं. आणि त्याचेच प्रश्न घेऊन कोणाला प्रश्न करू लागतो? देवा. आलं लक्षात? आम्ही त्याच्या विरुद्ध उभं राहायला पाहिजे. कोणाच्या? सैतानाच्या. का नाही मी प्रभूचं लेकरू आहे, जरी आशीर्वाद दिसत नाही मी आत्म्यात स्वीकारलेत आणि प्रत्यक्षात परमेश्वर ते पूर्ण करणार आहे. पण तुमच्या मनात तो भुरळ पाडून, तुमच्या मनात तो अस्थिर करून, तुमच्या मनात तो शंका उत्पन्न करतो आणि मग आपण विचारून बसतो, हे प्रभू असं का होत नाही? तुमचे ते दोन शब्द तुम्हाला वाटतात नाही मी प्रश्न केला प्रभूला, पण प्रभूचं मन तुटतंय प्रश्न ऐकून. प्रभूचं मन हे प्रश्न ऐकून तुटतं का? तुला कळत नाही हे तू नाही बोलत आहे, हे तू नाही बोलत आहे. सैतानाने तुझं मन वळून माझ्या विरुद्ध तुला कठीण केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आत्म्यात हुशार राहा. आणि जसा आशीर्वाद येत नाही, तो जी नकारात्मकता टाकतो का प्रभू तुला देत नाहीये, तू एवढी प्रार्थना करतो तुझी प्रार्थना उत्तर देत नाहीये, तर प्लीज त्याच्या नकारात्मक शब्दांना तुम्ही सहमत होऊ नका. एकच विश्वास उभे राहा का तू भलेही मला सांगतो का उत्तर येत नाहीये, गोष्टी घडत नाहीये, भरपूर उपास झाले, भरपूर प्रार्थना झाले, भरपूर दान झाले, भरपूर सेवकांचे हात ठेवून झाले, भरपूर मीटिंग्स अटेंड झाल्या, ऐक जरी काही होत नाही तरी मी देवा स्थिर राहणार. परमेश्वरच माझा मोकळीकतेचा परमेश्वर आहे, तोच मला याच्या सर्वातून बाहेर काढणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का ठिकाणी? ह्या प्रकारे आम्हाला आज स्थिर राहायचंय, कारण देवाला खूप लवकर तुमच्या जीवनामध्ये तुमचे आशीर्वाद देऊन मोठा गौरव त्याला तुमच्यामध्ये पाहायचा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण मन काय सांगतं? काय केली तू इतकी प्रार्थना? काय केली? प्रार्थना. प्रार्थना केली, वचन वाचलं, उपवास केले, भरपूर मीटिंग्स अटेंड केल्या, दान पण दिलं. तो तुमच्या समोर तुम्ही काय अटेम्प्ट केले, काय प्रयत्न केले, या प्रयत्नाची लिस्ट आणतो. कोण? सैतान. सैतान. कुठं आणतो? आपल्या समोर. यस, आपल्या विचारात. आपल्या विचारात तुम्ही किती आध्यात्मिकरित्या धडपड करताय हे सर्व तुमच्या समोर आणतो. आणि मग आपण हे बोलून जातो. आणि लोक बोलून जातात की ब्रदर मी एवढी प्रार्थना केली, मी एवढं केलं. तुला कोणी सांगितलं एवढं केलं? का? कारण तो येऊन सांगून जातो, पटून सांगतो किती प्रार्थना करतो तू. तुझ्यासारखी प्रार्थना ना मी केवढं पाहिलीच नाही, एवढी प्रार्थना आहे तुझी. तुझे जे समर्पण आहे ना, तुझ्यासारखं समर्पण मी कुणी कधी पाहिलंच नाही. तुम्हाला तुमच्या धार्मिकतेबद्दल कोण कॅरेक्टर सर्टिफिकेट देतं? सैतान. सैतान. प्लीज बोला, कोण देतं? सैतान. सैतान. इतकी प्रार्थना आहे तुझी, दुसरं असताना नसता टिकला. इतकं वचन तू आहे तुझ्यामध्ये, दुसरं असताना नसता उभा राहिला. आणि मग आम्हाला वाटतं अरे एवढी प्रार्थना, एवढं वचन, एवढं समर्पण, देवा तू का नाही करत? अलग लक्षात या ठिकाणी तुमच्या धार्मिकतेबद्दल तर तुम्हाला चढवतो कोण? सैतान. खूप जबरदस्त माणूस आहे तू. आणि मग आम्हालाही वाटतं का अरे मी इतका चांगला आहे, मी इतकी प्रार्थना करणार आहे, मी इतका देवाला समर्पित आहे, तरी माझ्या वाटेला हे काय? मग हाच प्रश्न कोणाला विचारतो आपण? देवाला. आपण कधी त्याच्या डावामध्ये फसतो आपल्यालाही कळत नाही. तू कोणाची भाषा बोलतोय? तुला त्यांनी चढवलं आणि तू वरती चढला लगेच, आणि तू आता मला प्रश्न विचारतो देवा मी तर एवढं प्रार्थना करतो. अरे तुला प्रार्थनेचं मन दिलं कुणी? तुला आकर्षलं कुणी? मीच तो होतो. पण तुला त्याचा गर्व येतोय का मी एवढं करतो तू पण देत नाही? म्हणून त्याच्या या नकारात्मक बोलण्याकडे तुम्ही लक्ष लावायचं नाही. ज्यावेळेस तुम्ही अशक्त आहात, विश्वास ठेवा का परमेश्वराची कृपा तुमच्या अशक्तपणात परमेश्वर पूर्ण करेल आणि या नकारात्मक स्थितीतून देव तुम्हाला बाहेर काढणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, तुम्ही अशक्त असाल, आर्थिकरित्या घ्या, आध्यात्मिकरित्या घ्या, आरोग्यरित्या घ्या, मानसिक शांतीरित्या घ्या, अशक्त आहेत, भरपूर प्रयत्न करतायत, पण अजून ज्या प्रकारे आशीर्वाद आले पाहिजे ते येत नाहीये. ज्या प्रकारे तुम्ही धनवान झाले पाहिजेत अजून नाही. ज्या प्रकारे आजार गेले पाहिजेत अजून नाही. ज्या प्रकारे कुटुंबाचा लोकांचा स्वभाव बदलला पाहिजे अजून नाही. ज्या प्रकारे आपली आध्यात्मिक लेवल वाढली पाहिजे अजून नाही. मग मन कसं होऊन जातं? खिन्न होऊन जातं, मन अस्थिर होऊन जातं, आणि असं वाटतं की कदाचित ते आशीर्वाद येणार नाही, कारण एवढे प्रयत्न केले पण अजून काही येत नाहीये. पण देवाचं वचन काय सांगतं? आणि हेच आम्हासाठी आजची भविष्यवाणी आहे. करंथीकराचं दुसरं पत्र 12वा अध्याय 9व वचन. तो मला म्हणाला, माझी कृपा तुला पुरी आहे, कारण माझी शक्ती अशक्तपणात पूर्ण केली जाते. प्रेज द लॉर्ड. काय शब्द वापरलेत? माझी कृपा तुला पुरी आहे. कोणासाठी ही कृपा? माझ्यासाठी. आणि ही कृपा कधी पूर्ण केली जाते? ही कृपा कधी पूर्ण केली जाते? तर पुढे असं लिहिलंय, रीड करा. कारण माझी शक्ती
अशक्तपणात पूर्ण केली जाते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची शक्ती कधी पूर्ण केली जाते? अशक्तपणात. कोणाचा अशक्तपणात? माझ्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून मी म्हटलं की जर तुम्ही अशक्त आहात, जर तुम्हाला वाटतंय का सर्व माध्यम बंद आहेत, अजून काही माझ्यासाठी माध्यम उघडत नाहीये, अजून माझे आशीर्वाद येत नाहीये, मी इतकी प्रार्थना केली अजून उत्तर येत नाहीये, तर तुम्ही अशक्त आहात. कसे आहात? अशक्त आहात. म्हणून या अशक्तमय स्थितीमध्ये आता निराश होऊ नका. काय होऊ नका? निराश होऊ नका. काय करा? आनंद करा. काय करा? आनंद. कारण बायबलला सांगतं का अशक्तपणात माझी कृपा पूर्ण होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशक्तपणात माझी कृपा पूर्ण होती. मग परमेश्वर का अशक्त होऊ देतो? का? कारण बायबल सांगतं आमचा परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. आमचा परमेश्वर कसा आहे? ईर्ष्यावान. त्याला दुसऱ्यांना गौरव दिलेला आवडत नाही. सर्व गौरव कोणाला पाहिजे? सर्व मान कोणाला पाहिजे? देवाला. देवाला. आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वर आम्हाला दाखवून देतो आणि जीवनामध्ये अशा स्थितीमध्ये इतक्या खालच्या लेवलला येऊ देतो आणि दाखवून देतो का बघ अवतीभोवती कोण नाही राहिला. ज्याच्याबद्दल तुला अभिमान होता, ज्याच्याकडून तुला अपेक्षा होती, ज्याकडून तुला वाटायचं तुझं व्यक्तिगत टॅलेंट नॉलेज तुला भरपूर काही वाटायचं, तू सर्व यूज केलं. आता तू पाहून घे का तू काहीच नाही, तू स्वतःमध्ये काहीच नाहीये, कुणीच तुझ्या बाजूला नाहीये. आणि मग ज्यावेळेस आम्ही अशा स्थितीमध्ये येतो का सर्व ऑप्शन्स सर्व माध्यम आम्हासाठी झिरो ठरतात, मग परमेश्वर आपलं कार्य पूर्ण करतो आणि दाखवून देतो का तुझ्यासाठी कोणी नाही पण मात्र मीच तुझ्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण ज्यास गौरव होईल, सर्व गौरव कोणाला जाणार? सर्व महिमा कोणाला जाणार? देवाला. म्हणून परमेश्वर अशा स्थितीमध्ये आम्हाला घेऊन जातो. का? कारण त्याला त्याचं महत्व आम्हाला पटवून द्यायचं असतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येते का लक्षात? येस. का? कारण देवाला आम्हाला प्रत्येकाला ते जवळ घ्यायचं, तो काय आहे प्रभूला प्रगट करायचं. कारण अनेकदा आपण पैशावर, आपण ओळखीवर, आपण व्यक्तिगत नॉलेजवर, टॅलेंटवर, सायन्सवर, वेगवेगळ्या गोष्टीवर अवलंबून आहे. पण देव हे पटवून देतो वारंवार आमच्या जीवनामध्ये का लक्षात ठेव हे सर्व आहे, मी नाकारत नाही, चांगलं आहे, पण बघ जे काही आहे ते मीच आहे, माझ्या पलीकडे तुला मदत आणि कृपा नाही. म्हणून तू ज्याही कशाच्या मागे पळशील सर्वात आधी कोणाच्या मागे पळ? देवाच्या. कारण देवाची मदत कधीच अपुरी पडत नाही. सगळे तुमचा साथ सोडल पण परमेश्वर तुमचा साथ कधी सोडणार नाही. आणि अशक्तपणात नेहमी परमेश्वर तुमचं काय करणार? सहाय्य करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून या ठिकाणी जर तुमचं मन खिन्न असेल, उदास असेल, असं वाटेल का प्रभू सर्व माध्यम बंद आहेत, कुठून कोणती मदतीची अपेक्षा दिसत नाही, शून्यमय स्थितीमध्ये आहे, ते म्हणतो या शून्यतेच्या पुढे कशीच मोठी फिगर लावायची ना हे मला चांगल्या प्रकारे माहित आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आलं लक्षात? काय आहे? शून्य. या शून्य समोर कोणता मोठा आकडा लावायचा हे मला चांगल्या प्रकारे माहित आहे. म्हणून तू त्याची काळजी करू नको. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस. अशक्तमय स्थितीमध्ये परमेश्वर तुम्हाला सहाय्य करेल आणि तुमचे मार्ग तो मोकळे करेल. मग आम्हाला कसं कळणार का खरंच तुम्ही जे म्हणताय ते सत्य आहे? त्याचा उलगडा ज्या प्रकारे प्रभूने मला केला तो उलगडा मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला तुमच्या मनात जे खिन्नता तुमच्यावर हवी होती तुम्हाला कळल का माझ्या आशीर्वादाच्या मार्गाचे मी किती जवळ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय म्हटलो मी? बोला बरं परत. तुम्ही प्रार्थना करताय, तुम्ही देवाकडे मागताय, पण मनात काय आहे? खिन्नता आहे, शंका आहे. काय आहे? शंका. शंका. मग कसं कळणार तुम्हाला का चला प्रोत्साहन तर दरच वेळेस एखादं इंजेक्शन भेटतं कुठून ना कुठून बूस्टिंगचं, पण कसं कळणार? आणि परमेश्वराने दिलेलं प्रगटीकरण ह्या आधारावर मी तुम्हाला सांगतो कसं तुम्हाला कळणार का माझी प्रार्थना काम करणारी, माझा विश्वास काम करणारा आहे, माझं समर्पण काम करणारं आहे. ओके. एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो का परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहे. ओके. थोडं समजून सांगतो. माझी प्रार्थना आहे, हे माझे भाऊ आहेत, मी यांसाठी प्रार्थना करतो, हे व्यसनामध्ये, कशामध्ये? व्यसनामध्ये, किंवा यांचा स्वभाव अत्यंत भयानक आहे, नकारात्मक स्वभाव आहे, आणि माझी प्रार्थना चालली का प्रभू याचा स्वभाव बदल, परमेश्वर यांचं व्यसन जाऊ दे, परमेश्वर यांच्यामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या निघून जाऊ दे. मी कोणाकडे प्रार्थना करतोय? माझा विश्वास कोणावर आहे? भरपूर दिवसापासून प्रार्थना आहे, उपवास आहे, दान, सर्व देवाच्या कृपेने मी सगळं करतोय, पण जो बदलाव मला दिसला पाहिजे तो बदलाव दिसत नाही. उलट 2 शिव्याचा लाभ होतो. कुठं? इथं. ज्यास मी वचन वाचतो मी म्हणतो धन्यवाद येशू तू यांना बदलले. मग इकडून काय येतात? 2. मन कसं होणार? आणि मन त्या स्थितीमध्ये हा येतो. कोण? सैतान. कोण येतो? उदाहरणार्थ कोण येतो? आणि हा सांगतो तू काय करतो? प्रार्थना.
काय करतो? प्रार्थना. आहे का परिणाम प्रार्थनेचा? आपण म्हणतो नाही. तू काय ठेवतो देवावर? विश्वास. आहे का परिणाम विश्वासाचा? आपण सहमत होतो या गोष्टींना, बरोबर. पण मला सांगा, उदाहरणार्थ मी प्रार्थना केली, मी उपवास केला, मी वचन वाचलं, मी सर्व केलं, बदलाव आहे का? नाही. मग ह्याने आनंद केला पाहिजे का नाही? कुणी? हा माझं डोकं येऊन का खातो? समजतं का ठिकाणी? आता हे जे आहेत माझे भाऊ, हे कोणाच्या तावडीमध्ये आहेत? एन्जॉय केलं पाहिजे का नाही त्यांनी? पण हा त्यांच्यात एन्जॉय नाही करत. कोणाकडे येतो? माझ्याकडे. कोणाकडे येतो? माझ्याकडे. मला काय सांगतो? काय करू नको, काय ठेवू नको, काय वाचू नको. समजतंय? प्रार्थना करू नको, विश्वास ठेवू नको, बायबल वाचू नको. मग प्रभू म्हणला का हा तुला का त्रास देतो? याने तर आनंद केला पाहिजे का? बघ, हा माझ्या तावडीत आहे, हा तुझ्याकडे येऊन का टाइमपास करत बसतो? का तुला वारंवार सांगतो का तुझी प्रार्थना काम नाही करत, तुझी प्रार्थना काम नाही करत? तर देव म्हणला का ज्या वेळेस अशा प्रकारचा त्रास तुला तुझ्या मनात देण्यात येईल, समजून घे का याची पकड याच्याहून आता हळूहळू कमी होत चाललेली आहे. प्रेज द लॉर्ड. यस, प्लीज समजून घ्या. ज्या वेळेस हा तुमच्या मनाशी खेळतो आणि तुम्हाला पटवून देतो का तुझी प्रार्थना इफेक्ट नाही करत, नक्की काय तर पाप लपलं बरं का तुझ्यामध्ये. नक्की तुझं लाईफ देवाचा त्या प्रकारे नाही ज्या प्रकारे पाहिजे. ज्या वेळेस तुमचा हा मानसिक तणाव वाढून टाकतो, तुम्हाला टेन्शन देतो, प्रभू म्हणला समजून घे, पवित्र आत्मा कधी धिक्कारत नाही, पवित्र आत्मा कधी नाकारत नाही, पवित्र आत्मा कधी तुमच्यात अशा प्रकारे घृणा उत्पन्न करत नाही की देव ऐकत नाही. आणि मग जेव्हा तुमच्यात ही नकारात्मकता, ही घृणा आहे, तर सैतानचं पकड याच्यावरून तुमच्या प्रार्थनेमुळे सुटतंय. प्रार्थनेमुळे याची दारूवरचा मोह आता कमी कमी व्हायला लागला, पण ते तुम्हाला दिसत नाही. ते तुम्हाला दिसत नाहीये, पण ह्या आतमध्ये काहीतरी लढाई प्रभूंनी सुरू केलेली आहे आणि याचा परिणाम याच्यावर होतो. याला कळतं का याची प्रार्थना मला त्रास देते, कारण याच्या अंडर येत. पण माझा विश्वास देवावर, माझी प्रार्थना, माझी वचनाची घोषणा, यास तुम्ही घोषणा करता, तुम्ही क्लेम करता, तुम्ही वचन बोलता, याला फटके बसतात. त्याला काय बसतात? फटके. आणि ते फटके त्याला सहन होत नाही. आणि म्हणून तो काय करतो का बाबा आता इथं टाइमपास करण्याचा अर्थ नाही, आता माझ्या तावडीमध्ये, पण ह्याला जाऊन टेन्शन दिलं पाहिजे. आणि हा याची प्रार्थना बंद करल, माझे फटके कमी होतील. हा याचा विश्वास कमी करल, माझा त्रास कमी होईल आणि माझं कालाविधी ह्या भावामध्ये अधिक काळ वाढेल. समजतं का? कारण ज्यावेळेस हा माझं डोकं खराब करतो नाही, मी थोड्या दिवशी काय बंद करतो, बस मग जे काही याचं हृदय ढिलं केलं असतं ना प्रार्थनेने, हा पुन्हा जाम करून टाक. मग पुन्हा कधीतरी एक महिन्याने पेट घेतो आपण, नाही राव चुकलो प्रभू, पुन्हा प्रार्थना, पुन्हा तेवढीच घडवणूक करावं लागेल. कळतंय का या ठिकाणी? समजतंय का या ठिकाणी? तर तुमची प्रार्थना ह्या प्रकारे त्याच्या तावडीतून ह्या व्यक्तीला वेगळं करते. ते तुम्हाला दिसत नाही, तुम्हाला नेहमी त्याची नकारात्मकता दिसते, पण आतमध्ये कुठेतरी कार्य चाललंय. तो दिवस येईल, खूप लवकर येईल, एका दिवसात पूर्ण क्लीन होऊन जाईल. एका दिवसात त्याचे विचार बदलून जातील, एका दिवसात त्याचे बंधन तुटले जातील. तो दिवस तुम्ही पाहणार, पण ह्याच्या तावडीमध्ये तुम्ही सापडू नका. का? कारण तुमची प्रार्थना चालू राहणं खूप गरजेचं आहे, तुमचा विश्वास स्थिर राहणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर त्यामध्ये उभे राहिले तर ह्याची पकड पूर्ण नाहीशी होईल आणि हा 100% बदलल. पण बदलायच्या अगोदर हा खूप तुम्हाला मानसिक ताण देईल. आणि ज्यात तुमचा मानसिक तणाव वाढल, प्रेस गॉड, देवाला धन्यवाद द्या का प्रभू मी अशक्तमय स्थितीमध्ये आणि आता तुझी कृपा माझ्यावर 100% पूर्ण होणार आहे. प्रेज द लॉर्ड. कारण पौल म्हणतो ज्यावेळेस मी अशक्त आहे त्यावेळेस मी सशक्त आहे, ज्यावेळेस मी अशक्त आहे त्यावेळेस मी सशक्त आहे. का? कारण आता माझ्या बाजूनी देव कार्य करणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी क्रेडिट म्हणजे कोणालाच याच्यामध्ये मान देणार नाही. सर्व मान कोणाला देणार? देवाला. का? कारण कोणता व्यक्ती, कोणता माध्यम, कोणताच गौरव घेऊन जाणार नाही. 100% 100% पूर्ण गौरव मी देवाला देणार. का? देवा अशक्य होतं, पण हे मात्र तुझं कार्य आहे. प्रेज द लॉर्ड. समजत्या ठिकाणी. म्हणून जर तुम्ही आज या स्थितीमध्ये आहात, म्हणून म्हटलं की ही आजची देवाची तुम्हासाठी प्रोफेसी आहे. तुझ्या मनासंगती जर खेळ खेळण्यात येतोय का? प्रार्थना डबल कर, वचन डबल वाढव, कारण तुझं कुटुंब सुटकेच्या अत्यंत जवळ आहे. येस लॉर्ड. त्या प्रकारे 100% देवाने वचन दिलं आम्हाला. देवाने काय दिलंय? वचन. तुझ्या अशक्तपणात माझी कृपा पूर्ण होती. म्हणून पॉल म्हणतो की मी अशक्तपणाबद्दल आनंद करतो. का? कारण देवाचं मोठं कार्य होईल. एक अद्भुत साक्ष मला भेटणार. काय भेटणार? अद्भुत साक्ष. आणि ही साक्ष येणाऱ्या दिवसात काही लोकांचं जीवन बदलणार.
Praise the Lord. हा फक्त एक मिरॅकल नाहीये माझ्या कुटुंबासाठी का या भावाचं हृदय बदललं, पण ह्याच्या सुटक्याबद्दल मला एक साक्ष भेटती, मला एक साक्ष भेटती. याच्या मोकळीकतेबरोबर मी देवाचा गौरव त्याच्या साक्षीद्वारे लोकांमध्ये करणार. Praise the Lord. समजतंय का? आनंद याचा करू नका का हे मोकळे झाले, आनंद याचा करा खूप मोठी साक्ष, जेणेकरून ही साक्ष काही लोकांचं जीवन येणाऱ्या दिवसामध्ये बदलणार आहे. Praise the Lord. आलं लक्षात? तुमचा अनुभव, तुमची तळमळ तुमच्या शब्दातून आहे ना. कदाचित तुम्ही बोलायला खूप प्रोफेशनली नसताल. पॉल म्हणतो का बोलायला जरी मी अशिक्षित असलो पण ज्ञानात मी शिक्षित आहे. म्हणजे काय, तर तुम्हाला कदाचित काही बोलता येत नसेल, तुमच्याकडे असं वाचनाचा अभ्यास नसेल, पण ते म्हणतो तुझी साक्षीच तुझी सेवा असणार. कळलं का मी काय म्हणतो या ठिकाणी? का बोलायला ज्ञान नाही बाबा, एवढं टीचिंग बिचिंग आपल्याला येत नाही, एवढे गीतं बितं येत नाहीत आपल्याला. थोडंफार मी करू शकतो माझ्या पद्धतीने. ते म्हणतो काळजी करू नको, तुझी नकारात्मकताचं रूपांतर साक्षेमध्ये आणि तुझी साक्षीचं रूपांतर सेवेमध्ये मी करून टाक. आलं लक्षात? म्हणून काळजी करायची नाही, देवाचा गौरव करायचा. याची नकारात्मकता ऐकून मन खिन्न करायचं नाही. देवाचा गौरव आत्म्यातून आणि खरेपणातून उत्साहातून करायचा. प्रेज द लॉर्ड. म्हणून जर तुमचे आशीर्वाद आज तुम्हाला मिळत नाहीये, तुमच्या मनावर खूप हल्ले होत आहेत, वारंवार प्रश्न तुम्हाला टॉर्चर करतायत, तर उत्सुक व्हा. आता काय व्हा? उत्सुक. आणि आशीर्वादाच्या अत्यंत जवळ तुम्ही उभे आहात. प्रेज द लॉर्ड. येस, हे रिव्हेलेशन प्रभूने मला दिलंय, हेच मी तुम्हाला आज प्रगट करत आहे. उत्सुक हो. तू अशक्त आहे का? मोठा गौरव पाहशी. प्रेज द लॉर्ड. पण बायबल मधलं ज्याचं उदाहरण आपण घेणार आहोत त्या व्यक्तीचं नाव आहे मफीबोशेत. त्याचं नाव काय आहे? मफीबोशेत. आणि माहितीसाठी सांगतो, शाऊल राजा, किती लोकांना माहिती आहे जुन्या करारामधला शाऊल राजा, पहिला राजा ज्याला प्रभूनी राजा केलं होतं, शाऊल राजा. शाऊलाच्या मुलाचं नाव होतं योनाथन. काय नाव होतं? योनाथन. आणि योनाथनाचे पण अजून मुलं होते, पण त्यांच्याच पैकी एक मुलगा होता. कोण? मफीबोशेत. कोण होता? मफीबोशेत. प्लीज गणित लक्षात घ्या. पहिला कोण? शाऊल. शाऊलाचा मुलगा कोण? आणि योनाथनचा मुलगा कोण? मफीबोशेत. पण पायाने कसा होता? आदू होता. पायाने कसा होता? आदू होता. काढू एक वचन आपण या ठिकाणी, 2 शमूएल 4 अध्याय 4 वचन. 2 शमूएल 4 अध्याय 4 वचन काढलं? हा, वाचूया आपण. आणि शाऊलाचा मुलगा योनाथन याला पायाने लंगडा असा एक मुलगा होता. शाऊल व योनाथन यांचे वर्तमान इस्रायलातून आले तेव्हा तो 5 वर्षाचा होता, आणि त्याची दाई त्याला घेऊन पळाली. आणि असे झाले की ती पळण्याची घाई करीत असता तो पडून लंगडा झाला, आणि त्याचे नाव मफीबोशेत होते. थोडंसं याचं मी स्पष्टीकरण सांगतो तुम्हाला. पहिले सांगितलं शाऊलाचा मुलगा कोण? योनाथन. आणि योनाथनचा मुलगा कोण? मफीबोशेत. कसा होता? पायानी लंगडा. लंगडा. का झाला लंगडा? त्याची दाई जास्त 5 वर्षाचा होता. किती वर्षाचा? 5 वर्षाचा. बायबल सांगतं, जर आम्ही बायबल वाचलं असेल, जर नसेल वाचलं तरी सांगतो ठिकाणी, का लढाई चालली होती पलिष्ठ्या लोकांबरोबर, आणि शाऊल आणि योनाथन हे लढाईसाठी गेले होते. लढाईमध्ये ते मरण पावले, आणि जशी बातमी त्यांना कळली तर ते भीतीमुळे पळाले. कशामुळे पळाले? भीतीमुळे. कारण त्यांना कळालं का आता आमचा पराजय झालाय, आणि मग पलिष्ठी आता आम्हाला पण सोडणार नाही. आणि म्हणून या भीतीमुळे तिची दाई पळत असता तो खाली पडला, आणि दोन्ही पायाने काय झाला? आदू झाला. आणि मग तो त्याच प्रकारचं जीवन जगत जगत मोठा होत होता. पण जीवन कसं होतं? लाचारीचं. जीवन कसं होतं? लाचारीचं. एक टाइम होता का जीवन कसं होतं? राजघराण्यातलं. जीवन कसं होतं? राजघराण्यातलं. पण एक टाइम असा आला का जीवन कसं आलं? लाचारीचं. कारण कुटुंबातलं कोणी एक व्यक्ती उरलं नाही, आणि म्हणून पायाने तो आदू होता. त्याचं जीवन दुसऱ्यावर अवलंबून होतं, आणि म्हणून निराशमय स्थितीमध्ये कुठंतरी एकटा गपचीप आणि लपलेलं जीवन जगत होता. का? कारण त्याला ही भीती होती का राजा कोण झाला होता त्या काळामध्ये? दावीद. आणि दाविदाचं आणि शाऊलाचं काही जमत नव्हतं, आणि म्हणून त्यांच्यामध्ये वैर होतं, हे सर्वांना माहित होतं. आणि म्हणून ह्या ठिकाणी त्यांच्या मनात, मफीबोशेतच्या मनात ही भीती असायची का जर दावीदला हे माहित पडलं का शाऊलाच्या कुटुंबातलं कोणी जिवंत आहे तर तो मला जीवन सोडणार नाही. आणि म्हणून अपंग होता, हे दुःख तर नेहमीच त्याच्या मनामध्ये होतं, पण नेहमी एक भीती असायची. ती भीती काय होती? का दावीद माझा काय घेऊन टाकल? जीव. जर त्या काळातलं जर तुम्ही स्टडी केलं, मी जर राजा असेल आणि मी जिंकलो तर मी यांच्या कुटुंबाला सोडणार नाही, आणि जर हे जिंकले तर हे माझ्या कुटुंबाला सोडणार नाही. का? कारण भविष्यात होऊ शकतं का माझ्या कुटुंबाच्या लोकांमुळे यांना धोका असेल.
म्हणून या प्रकारे मफीबोशेत डबल भीतीमध्ये होता. पहिले तर स्वतः अपंग आहे, जीवन लाचारीचं होतं, लाचारीचं जीवन, कोणती मदत नव्हती, जे काही वडिलांचं होतं ते सर्व निघून गेलं होतं आणि तो दात कोणाकडे मागून नव्हता शकत का माझ्या वडिलांचं द्या का. आणि जर लोकांना माहित पडलं की मी जिवंत आहे तर त्याला ही भीती होती की दावीद मला काय करणार. पहा स्थिती कशी त्याची. आई वडिलांची प्रॉपर्टी नव्हती का भरपूर, आजोबाची प्रॉपर्टी नव्हती का, बापाची प्रॉपर्टी नव्हती का, सर्व काही आहे तरी दावा दाखल करू शकत होता का. यस, तो दावा नव्हता हे करू शकत काय दावीद माझी प्रॉपर्टी मला दे का. कारण त्याला ही भीती होती की जर त्याला कळलं तर हा मला काय करणार, मारून टाकणार. आणि मी अशा स्थितीमध्ये की मी पायाने कसा आहे, लंगडा आहे. यस, म्हणून मी काहीच नाही करू शकत, मी स्वतःचाच भार वाहू नाही शकत. तर जी प्रॉपर्टी मला मिळवायची ती मी कधी मिळवणार. एकदम अशक्त स्थितीमध्ये असा तो जीवन जगत होता. पण कोणाकडे हाक मारत असेल, यस, कोणाकडे पाहत असेल, देवाकडे. काही प्रभू कसं जीवन तुम्हाला दिलं. अनेक प्रश्न असतील, देवा मी कोणतं पाप केलं, का मला हे दिवस आहेत, का अशा स्थितीमध्ये मी जगतोय. या सर्व स्थितीमध्ये देवाकडे प्रार्थना करत असेल, देवाला हाक मारत असेल. आणि मग त्या स्थितीमध्ये एक गोष्ट घडली. ती काय घडली आपण वाचू या ठिकाणी. म्हणजे तुम्हाला कळेल की मी जे सांगतो त्या आत्म्यात तुम्ही लिंक करू शकता. कसं, आत्म्यामध्ये. योना मफीबोशेत कुठं प्रार्थना करतोय लिहिलेलं नाहीये. पण मग तुम्ही कसं म्हणताय की तो असा प्रकारे देवाला हाक मारत असेल, त्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी 2 शमूएल 9 अध्याय 1 वचन. आणि दावीद म्हणाला, योनाथानाकरता ज्याच्यावर मी कृपा करावी असा शाऊलाच्या घराण्यातला कोणी अजून राहिला आहे काय. सगळ्यांनी ऐकलं वचन. हा, कोण बोलतोय, दावीद. हा, काय म्हणतो, योनाथानाकरता ज्याच्यावर मी कृपा करावी असा शाऊलाच्या घराण्यातला कोणी अजून राहिला आहे काय. हा पहा, या ठिकाणी विचार करण्यासारखं आहे. एकाएकी विचार येतो कोणाच्या मनात. बघा एकाएकी विचार कसा आला. कोणीतरी आहे जे देवाकडे काय करतंय, प्रार्थना करतो. कोणीतरी आहे जे आपल्या अशक्तपणाबद्दल देवाकडे रडतंय. आणि म्हणून प्रभूंनी या ठिकाणी दाविदाचं मन हलवलं. आणि म्हणून त्याच्या मनात हा विचार उत्पन्न झाला की योनाथानच्या कुटुंबासाठी मला काहीतरी करायचं आहे. का, कारण दाविदाला पण हे माहित नव्हतं का त्याच्या कुटुंबातलं कोणी जिवंत आहे किंवा आहे नाही. पण या ठिकाणी जे असतो त्यांची इन्क्वायरी करतो, माहिती काढतो, तर त्याला कळतं की त्याचा एक मुलगा जिवंत आहे आणि तो पायाने कसा आहे, लंगडा आहे. पुढचं वचन वाचूया, 2 आणि 3 वचन. आणि शाऊलाच्या घराण्यातला सिबा नावाचा एक चाकर होता. त्याला त्यांनी दाविदाकडे बोलावले व राजाने त्याला म्हटले, तू सिबा आहेस काय. तो म्हणाला, आपला दास तोच आहे. मग राजाने म्हटले, ज्याच्यावर मी देवाची कृपा करावी असा शाऊलाच्या घराण्यातला कुणी अजून राहिला आहे काय. काय म्हणतो, कुणी अजून राहिला आहे का. त्याला माहित होतं का कुणी आहे का, त्याला माहित नव्हतं. मग मनात ही कल्पना कुठून येते का त्याच्या कुटुंबासाठी काहीतरी कर. यस, मनात त्याच्या ही कल्पना कुठून येते की त्याच्या कुटुंबासाठी काहीतरी कर. कोण आहे जो हृदय हलवतो, परमेश्वर. पण आमची प्रार्थना निरंतर देवाकडे असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काय सांगायचं या ठिकाणी. आणि प्रभूने मला जे प्रगट केलं का, प्रभू म्हणला का मफीबोशेत अत्यंत अशक्त होता, स्वतःमध्ये तो कोणती मदत मिळू शकत नव्हता. पण एक गोष्ट त्याला कळली होती का कोणाकडे प्रार्थना करायची, परमेश्वराकडे. तुझ्या अशक्त स्थितीमध्ये माझी कृपा तुझ्यावर पूर्ण होणार आहे. आणि त्याच्या प्रार्थनेने दाविदाचं हृदय बदललं. आणि दावीद मदत करण्यासाठी या ठिकाणी त्याची इन्क्वायरी करतो आणि त्याला कळतं का मफीबोशेत जिवंत आहे. आणि नंतर काय झालं, 5 वचन वाचूया आपण. मग दावीद राजाने बोलावणे पाठवून त्याला लो दबार इथून अम्मीएलाचा मुलगा माखीर याच्या घरातून आणले. हा, दाविदाने काय पाठवला, निरोप. आणि त्याला काय घेतलं, बोलून आणलं. पण आता दाविदाचं मन बदललंय हे मफीबोशेतला माहितीये का, नाही. त्याला नाही माहित की त्याच्या मनात काय चाललंय. पुढचं वचन वाचूया, 6 वचन. आणि शाऊलाचा मुलगा योनाथन याचा मुलगा मफीबोशेत दाविदाकडे आला तेव्हा त्याने उपडे पडून नमन केले. मग दावीद बोलला, मफीबोशेथा. आणि तो म्हणाला, पहा तुझा दास. तेव्हा दावीद त्याला म्हणाला, भिवू नको. दावीद काय शब्द वापरतो, भिवू नको. म्हणजे मफीबोशेत काय झाला होता, घाबरला होता. मफीबोशेत काय झाला होता, घाबरला होता. पहा, कारण त्याला माहित नव्हतं का दाविदाच्या हृदयात काय आहे. तो भीतीमध्ये होता कारण त्याला वाटलं का आज संपलं. घरातून जे असताना कळलं असेल का दाविदाने बोलवलं, त्याला वाटलं असेल का आज आयुष्याचा कोणता दिवस, शेवटचा दिवस. आता मी वाचणार नाही आणि पळून जावं एवढी ताकद माझ्या पायामध्ये
नाहीये. आणि म्हणून निराशमय स्थितीमध्ये तो कोणाकडे गेला? दाविदाकडे. पण देवाचं वचन किती खरं आहे का तुझ्या अशक्तपणात माझी कृपा तुझ्यावर काय केली जाते? पूर्ण केली जाते. प्रेज द लॉर्ड. कशी हालेलुया. कृपा पूर्ण झाली? 6वं वचन वाचूया आपण. 7वं वचन. तेव्हा दावीद त्याला म्हणाला, भिवू नको, कारण तुझा बाप योनाथन याच्याकरता मी खचित तुझ्यावर दया करीन. हा, काय करील? तुझ्यावर दया करीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, पुढचं वचन. आणि तुझा बाप शौल याचे सगळे शेत तुला परत देईन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझं शेत काय देईल तुला? परत देईन. कोणती प्रॉपर्टीची केस केली होती का यांनी? नाही. केस लढण्यासाठी पैसे तरी असतील का याच्याकडे? कोणती केस नाही, कोणता दावा नाही, फक्त काय देवाकडे? प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला माहिती आहे का कसं कोणाचं हृदय बदलायचं आणि आपलं ते आपल्याला मिळवून द्यायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, पाहायला गेलं तर हे त्याचं होतं, त्याला मिळलं पाहिजे होतं, पण त्याच्याकडून हिसकून घेण्यात आलं होतं. पण देव किती महान आहे का परमेश्वर कोणावर अन्याय होऊ देत नाही. ज्याचं ते आहे परमेश्वर त्याला ते मिळवून देईल. जरी कोणी थोड्या वेळासाठी हिसकून घेतलं, काळजी करायची नाही. का? कारण जे देव देईल ना, उत्तमरित्या करून देईल. आलं लक्षात? लोक घेतील, विस्कळून टाकतील, ते म्हणतो काळजी नको करू, आता मी देईल ना तर द्यायचं म्हणून देणार नाही, असं सुंदर म्हणून देईल त्याची कल्पना पण तू करणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, वाचा पुढे काय झालं. 9 आणि 10 वचन. आणि माझ्या मेजावर तू नित्य भोजन करशील. तेव्हा त्याने नमन करून म्हटले, तू माझ्यासारख्या मेलेल्या कुत्र्यावर दृष्टी लावावी असा तुझा दास कोण आहे? मग राजाने शौलाचा चाकर सिबा याला बोलावून म्हटले, शौलाचे व त्याच्या सर्व घराण्याचे जे होते ते सगळे मी तुझ्या धन्याच्या मुलाला दिले आहे. मफीबोशेत कसा होता? पायाने लंगडा. कोणतं त्याचं त्या ठिकाणी दबदबा किंवा वर्चस्व होतं का? नव्हतं. जर ती प्रॉपर्टी त्याच्याकडे असतीवी तरी लोकांनी प्रामाणिकपणे त्याच्याकडे काम केलं नसतं, कारण त्याला लोकांकडे जाऊन पाहणी करायला एवढा वेळ नव्हता, कारण तो पायाने कसा होता? अपंग होता. पण बायबल सांगतं का दावीदने काय त्याला दिली परत? प्रॉपर्टी. काय दिली? प्रॉपर्टी. पण पायाने कसा आहे? अपंग. लोक काम करी विश्वासू भेटल याची गॅरंटी नव्हती. लोक त्याला काम करी किंवा विश्वासू भेटल जेणेकरून ती जमीन त्याची ते नांगरतील किंवा त्याला उत्पन्न आणून देतील असा विश्वासू लोक नव्हते. म्हणून देवाने अजून एक आशीर्वाद त्याला दिला. पुढचं वचन वाचूया त्याच्यामधलेच. आणि तुझ्या धन्याच्या मुलाला अन्न खायला मिळावे म्हणून तू व तुझे मुलगे व तुझे चाकर त्याच्यासाठी शेत करा व पीक भरून द्या. परंतु तुझ्या धन्याचा मुलगा मफीबोशेत माझ्या मेजावर नित्य जेवील. सिबाला तर 15 मुलगे व 20 चाकर होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जमीन मिळून फक्त फायदा होता का? नाही. त्याच्याबरोबर काय पाहिजे होते? पहा प्लीज, लक्षात घ्या सर्व चित्र. फक्त त्याला जमीन मिळाली असते तर काही फायदा झाला असता का? नाही. जमिनीबरोबर कोण पाहिजे होते? चाकर. आणि चाकर चांगल्या प्रकारे काम करावं म्हणून वरतून काय पाहिजे होता? दबाव. काय पाहिजे होता? दबाव. आणि तो दबाव कोणी टाकला? दाविदाने. सिबा, तुला योनाथानाच्या मुलासाठी चाकरी करायची आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं का ठिकाणी? का जर त्यांनी मिळवलं असतं ना तर ते त्या प्रकारे मिळलं नसतं ज्या प्रकारे त्याला मिळलं पाहिजे होतं. पण जे देव देतो ना ते उत्तमातलं उत्तम मिळवून देतो. कळत्या ठिकाणी फक्त प्रॉपर्टी नाही दिली, नौकर पण दिले. फक्त नौकर पण नाही दिले, हुकूम पण दिला का नाही चांगलं काम करायचं, उत्पन्न आणून कोणाच्या हातात द्यायचं. येते का लक्षात? म्हणून म्हटलो हिसकून घेताना काळजी करू नका. आता कोण देणार आहे? परमेश्वर. आणि देव देईल तर फक्त द्यायचं म्हणून देईल का? नाही. असं उत्तम बनवून देईल त्याची कल्पनाही तुम्ही करणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून या ठिकाणी मफीबोशेत एक अशक्त पात्र होता, पण कोणाकडे पाहणारा होता? देवाकडे. कारण त्याच्याशिवाय दुसरा पर्याय त्याच्याकडे नव्हता. म्हणून तुम्हीही दुसरा पर्याय शोधू नका, फक्त कोणाकडे पहा? देवाकडे. आणि अशक्त स्थितीमध्ये निराशमय होऊ नका, तर आनंद करा का आता देवाचा मोठं कार्य, मोठं गौरव माझ्या जीवनामध्ये परमेश्वर करणार आहे. कारण गौरव घ्यायला मध्यस्थ मधी कोणी उरलेला नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, देवाला माहिती आहे का आमची मदत कशी दैवीरित्या उभं करायची आहे. एक साक्ष सांगतो. मी आणि शुभम एक कुटुंबामध्ये गेलो होतो आणि त्या सिस्टरने आम्हाला साक्ष सांगितली. त्या शिक्षिका आहेत आणि त्या सांगत होत्या की एक माझी साक्ष मी शेअर करते. त्यांनी मला सांगितलं आणि याचं साक्ष सांगत होते की देवाचा आत्मा मला म्हणला का घे, बेस्ट आहे, पूर्ण साक्ष ऐक, कारण या साक्षावर मी लोकांची भेट घेणार आहे का माझं कार्य कशा प्रकारे लोकांमध्ये होत आहे. त्या म्हणल्या का मी शिक्षिका होते औरंगाबादमध्ये आणि मी काम करत असता मी औरंगाबादच्या त्या ठिकाणी काम करत होते. रूमचं रेंट जास्त होतं, एकटी होते
आणि त्या सर्व स्थितीमध्ये मी काही वर्ष 5-6 वर्ष त्या ठिकाणी काम केलं. पण माझी इच्छा होती की माझा ट्रान्सफर नगरला व्हावा. कुठं व्हावा? नगरला. मी प्रयत्न करायचे पण मला काही ट्रान्सफर भेटत नव्हता. आणि जस्ट माझी फाईल हातात घेतली जायची तर मला डिमांड करायची. कसलं? पैशाचं. कसलं? पैशाचं. की तुला काही ना काही या ठिकाणी ॲडजस्टमेंट करावी लागणार तर तुझं ट्रान्सफर कुठं होणार? नगरकडे. पण तिचा पगार काही एवढा नव्हता. पण ती कोणाकडे प्रार्थना करायची? देवाकडे. पण तिला नेहमी असं वाटायचं की प्रभू फाईल जरी हातात गेली शेवटी ते मला काय मागणार आहेत? पैसे. माझा काय ट्रान्सफर होणार नाही. पण तरी जगाकडे पाहिलं तर नकारात्मकता, प्रभूकडे पाहिलं तर विश्वास. काय नाही करत का ते? काही हरकत नाही. कोण कार्य करणार? देव. आणि मग याच ठिकाणी दुसरीकडे असं एक कार्य चाललं होतं. कुठं? नगरमध्ये. का त्यांचीच ब्रांच दुसरी होती, त्या ठिकाणी ती शाळा होती. आणि त्या ठिकाणी एक दुसरे ब्रदर होते का जे औरंगाबादहून अपडाऊन करायचे. आणि त्यांची इच्छा होती की त्यांना ट्रान्सफर कुठं पाहिजे? औरंगाबादमध्ये. आणि म्हणून त्या भावानी जेवढे त्याच्याकडे सोर्स होते, माध्यम होते, सर्व लावले. आणि तो ट्रान्सफर त्यांनी काय केला? वरती येऊन ऑर्डर आणला का ह्याला ट्रान्सफर द्यायचाच आहे. आलं लक्षात? त्या भावानी पूर्ण माध्यम लावले. सिस्टर त्या लेडीज होत्या म्हणून त्यांना एवढे प्रयत्न करताना आले. प्रयत्न करायचे काय? मागायचे पैसे. म्हणून त्यांचे प्रयत्न थांबले होते. पण देवाकडे काय चालू होती? प्रार्थना. आणि या ठिकाणी हा भाऊ ऍक्टिव्ह होता. याचा घर लांब असायचा, रोजचा प्रवास होता. आणि म्हणून यांनी जीवाच्या पार पलीकडे प्रयत्न करून तो ट्रान्सफर मिळवला. वरतून ऑर्डर आणला आणि तिथून हे जारी झालं ऑर्डर याचा ट्रान्सफर कुठं करा. पण प्रश्न असा होता की औरंगाबादहून मग इकडे कोणाला आणायचं? आलं लक्षात? यांना कुठं पाठवायचं? मग औरंगाबादमध्ये जागा पाहिजे का नाही? मग तिकडं जागा पाहिजे. दुसरा असा प्रश्न इकडे कोणतरी आलं पाहिजे. आणि मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला का अरे कोणतरी आहे काही वर्षापासून प्रयत्न करतं का नगर आम्हाला काय द्या? ट्रान्सफर द्या. आणि मग त्याचे प्रयत्न पाहून त्या सिस्टरला बोलवलं, म्हणलं का तुला नगरला जायची इच्छा आहे का? आणि ते म्हणली प्रेज गॉड, देवाने माझी प्रार्थना ऐकली. त्यांच्या प्रयत्नामुळं प्रभूने मला नगरला आणलं. समजतंय का? पैसा होता का? अशक्त होते. फायनान्शियली कसे होते? अशक्त. आणि अशक्त स्थितीमध्ये देव आम्हासाठी काय करतो? कार्य करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर साक्ष कशी झाली असती? प्रभूच्या नावाला धन्यवाद, प्रभूने ट्रान्सफर केला. पण खरं सांगणार का काय दिले? पूर्ण गौरव देवाला जात नाही. पण ते म्हणतो मी अर्धा नाही, मी पूर्ण गौरव घेणार आहे. म्हणून माध्यम बंद होतील ते काळजी करू नका. आता समजून घ्या का फुल गौरव कोणाला? नाही तर लोक असतील गौरव सोडणार, मी केलं, माझ्यामुळे झालं, त्याच्यामुळे नाही. ते म्हणतो फुल क्रेडिट पाहिजे मला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जर तुम्ही एकदम अशा खालच्या स्थितीमध्ये असाल का झिरो लेवलला आहे, आनंद करा. सर्व श्रेय कोणाला जाईल? देवाला. नाही तर 10 लोक हात ठेवणार असतील तुमच्या, मी केलं माझ्यामुळं नाही. आता सर्व श्रेय कोणाला? देवाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण या ठिकाणी निराश स्थितीमध्ये राहायचं नाही. आपला विश्वास कसा करायचा? मोठा. का देव माझ्या बाजूनी माझ्या अशक्त स्थितीमध्ये 100% कार्य करणार. आणि देवाची प्लॅनिंग, देवाची योजना आमच्याही कल्पनेपलीकडे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक थोडक्यात या संदर्भाने मी एक साक्षी सांगतो की कशा प्रकारे साक्ष घडली. माझ्या मुलीला ताप आला होता रविवारी. त्याच्या पहिलेपासून येत होता, मेडिसिन घेत होतो. आणि संडेला खूपच हाय फीवर झाला आणि 104-105च्या रेंजला तो ताप गेला. आणि संडेला सगळे हॉस्पिटल बंद होते. मग आम्ही दवाखान्यामध्ये गेलो आणि मग त्यांनी मेडिसिन्स दिल्या. तरी ते म्हणले का 2-3 दिवसात जर ताप हे होत नाही तर तिला पुन्हा घेऊन या. मग आज पुन्हा आम्ही या ठिकाणी पुन्हा डॉक्टरकडे आणलं आणि रिपोर्ट चेक केले. आणि रिपोर्ट चेक केल्यानंतर असं कळलं की तिच्यामध्ये डेंग्यूचा थोडाफार प्रभाव इम्पॅक्ट आलेला आहे. आणि मग प्रश्न असा होता की आज मीटिंग होती. कोणती? आपली बुधवारची. संध्याकाळी काय आहे? मीटिंग. सकाळी 11ला घरातून बाहेर पडलो. दुपारी 3 ते 4 वाजले नगरमध्येच सगळं चेक करण्यामध्ये. तरी प्रश्न होता का संध्याकाळी काय आहे? मीटिंग आहे का? नाही, प्रार्थना घ्यायची. प्रभू त्या प्रकारे मी प्रिपेअर नाही, ज्या प्रकारे मी प्रिपेअर केलं पाहिजे वचन त्या प्रकारे बसतो नाही जेवढा मी बसतो प्रभू. आणि मग मनात हा प्रश्न चालला होता. आणि त्या स्थितीमध्ये घरी गेलो. नंतर कळलं का मध्येच फोन आला का नाही ब्लड रेट पॉझिटिव्ह आला आहे, तिला डेंग्यूचा इन्फ्लुएन्झा आहे, ॲडमिट करावं लागेल. पुन्हा आलो. पुन्हा त्यांचं काय मन बदललं माहीत नाही. ते म्हणले युरिन पण चेक करा, मग एकच सांगते रिपोर्ट येईल, मग आपण पुढं डिसिजन घेऊ. इथं प्रेयरला येताना ह्या तयारीने आलो होतो का तिला ॲडमिट करायचं आणि ॲडमिट करून इथं प्रीचिंगला यायचं. पण माइंडमध्ये एकच प्रश्न होता की ॲडमिट करायला किती वेळ लागेल, इथला टाईम मी मॅनेज करणार का. मग नंतर मला कळलं का अजून एक ब्रदर या ठिकाणी प्रीचिंगला येणार आहेत. मग मनात मी थोडं रिलॅक्स झालो की आज मी प्रीचिंग करणार नाही, कारण माझा वेळ सगळा तिकडं जाईल. आणि प्रेज गॉड का ते ब्रदर प्रीचिंगला येत आहेत.
का त्यांचा मेसेज या ठिकाणी शूट करायचा होता. आणि म्हणून मी आनंदी झालो का चला मी जरी नाहीये ते ब्रदर आजचं सेशन कव्हर करतील. इथं मी गाडी घ्यायला आलो का बाबा सिटीमध्ये त्या डॉक्टरांना भेटायला जायचं होतं. म्हटलं 4 व्हीलर घेऊन कशी जाऊ म्हणून 2 व्हीलर घ्यायला आलो. तर मला कळलं की जे ब्रदर येणार होते ना ते येणार. पुन्हा मनात एक प्रश्न का आता पुढं काय. पुन्हा सेकंड विकल्प पाहिलं, पण आतमध्ये आत्मा स्थिर करायचा का ज्यास तू अशक्त आहे त्यास तू सशक्त आहे आणि देव मोठं कार्य करणार आहे. सेकंड ऑप्शन मी पाहून ठेवलं होतं, पण मी थोड्या वेळ पहिले आता दवाखान्यात जाऊन आलो, रिपोर्ट दाखवले. डॉक्टरचं एकच म्हणणं होतं का ठीक आहे ॲडमिट करायची सध्या तरी गरज नाही आहे, मेडिसिन्सनी भरपूर कव्हर झालं आहे आणि मला वाटतं की कव्हर होईल, तरी पण आपण फॉलोअप घेऊन पाहू. आणि मी जस्ट इथं आलो, आराधना चालू होती आणि जसं ह्यांनी एक गीत गायलं होतं, कोणतं, महिमा तुझको आदर तुझको, आणि पुढे त्यांनी गायलं मेरा नाम काफी आहे. आणि त्याच गीतात प्रभूने मला त्या आराध्यात तिथं स्पर्श केलं की बघ हे माझं कार्य होतं. तू अशक्त स्थितीमध्ये होता का, आजचं प्रीचिंग कोण करणार, आजचं मेसेज कोण घेणार, जी लोक येतील त्यांना त्या प्रकारे वचन भेटेल का, आणि जे मी तुला हे वचन सांगितलं मग हे कधी जाणार. आणि म्हणून मी त्यांचं मन बदललं, ऍडमिट करायची गरज पडणार नाही, तुम्ही हिला घरी घेऊन जा. मी म्हणायचं मॅडम करणार की ऍडमिट, ते म्हणजे नाही आप लेके जाओ. गाडीत पहा सगळं सामान आहे, तिचं जेवण पण गाडीत आणून ठेवलेलं आहे. पण प्रभूला माहिती आहे ज्यावेळेस तू अशक्त आहे त्यावेळेस मी तुला सशक्त करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, देव कसं कार्य करतो आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे, म्हणून देव महान आहे. मी ते ऍडमिट होऊन आणि म्हणलो का आजचं सेशन होणार नाही, पूर्ण तयारीत होती का रात्री कोण झोपणार, सकाळी कसं येणार, ह्या प्लॅनिंग मध्ये होतो. पण मनात एक विचार होता संध्याकाळची प्रीचिंगचं कसं होणार, संध्याकाळच्या मेसेजचं कसं होणार. कारण जेव्हा देव एखादा मेसेज देतो आतमध्ये उत्सुकता असते का कधी तो बाहेर पडल का, कारण देवाचा निरोप आहे आणि म्हणून तो निरोप मला टाइमवर देणं गरजेचं आहे. जर मी तो दिला नाही तर मी ती सेवा प्रामाणिकपणे करत नाहीये. एक ठिकाणी ही स्थिती, दुसऱ्या ठिकाणी ही स्थिती, पण या सर्व स्थितीमध्ये एकच वचन फिरायचं, कोणतं, तर तुझ्या अशक्त स्थितीमध्ये मी तुला सशक्त करणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ह्या प्रकारे प्रभूंनी कार्य केलं, ऍडमिट करायची गरज पडली नाही आणि तुमच्या समोर ती या ठिकाणी बसलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ह्या ठिकाणी काळजी करू नका, देवाची प्लॅनिंग आपल्या प्लॅनिंगच्या काही पुढं आहे आणि खूप मोठा गौरव परमेश्वर त्याच्या गौरवासाठी आमातून करून घेणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून समस्या कोणती असू द्या, एकदम 0 लेवलमध्ये तुम्ही असू द्या, कोणतं परिवर्तन नाहीये, कोणती स्थिती बदलत नाहीये, पण समजून घ्या का एक मोठा मिरॅकल परमेश्वर त्या व्यक्तीचं हृदय असं तोडल, अशी परिस्थिती बदलल, असा टर्न तुमच्या लाईफमध्ये येईल का ते तुमच्या प्लॅनिंगच्या काही उलट असेल, काही पुढं असेल का त्याची इच्छा अपेक्षा देखील तुम्ही केलेली नसेल. प्रेज द लॉर्ड. येस, म्हणून आपला विश्वास मोठा करा. ज्यावेळेस तुमच्या मनाला डिस्टर्ब होण्यात येईल, जसं मी तुम्हाला सांगितलं का डिस्टर्ब कसा होतो का, काय करू नको, प्रार्थना, काय वाचू नको, वचन, काय ठेवू नको, विश्वास. तुमचं हे सर्टिफिकेट आहे, हे काय आहे, तर तुझी प्रार्थना काय करते, काम करते. कारण तुझी प्रार्थना त्याला फटके मारते, तुझं वचन क्लेम करणं त्याला त्रास देत आहे, तुझा विश्वास त्याला हलवतोय आणि म्हणून त्याच्या तावडीतून तुझा व्यक्ती, तुझी परिस्थिती खूप लवकर सुटणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं घ्या. म्हणून या सर्व नकारात्मक स्थितीमध्ये टिकून राहा, टिकून राहा, शिकून घ्या, सहनशील व्हा. का माहितीये का, मग देव एका क्षणात का नाही कार्य करत, तू तुला अनुभव कसा येणार. कधी कधी कसं असतं, देवाचं महत्व नाही पटत, कधी कधी प्रभूला त्याचं महत्वही पटून द्यावं लागतं. एका क्षणात झालं ना त्याला महत्व नाही राहत, तो प्रेज गॉड म्हणतो काही दिसतच नाही देवात. जस्ट खूप घासतो ना माणूस, खूप त्रासातून जातो ना, मग त्याला देवाचं महत्व पडतं का देव किती महान आहे. प्रेज द लॉर्ड. कारण त्याला सत्य कळतं का फक्त चमत्कारच परमेश्वर नाहीये, फक्त चमत्कारच माझं जीवन नाहीये, तर मला सत्य जाणणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण मी अशा अनेक लोक पाहतो का ज्यांना आता देवासाठी वेळ राहिलेला नाही. आणि एक टाइम अशी स्थिती असायची का एक सिस्टरना मी पाहिलं की त्यांना काही वर्ष लेकरू नव्हतं आणि परमेश्वराच्या कृपेने त्यांना आज लेकरू आहे, पण ज्या प्रकारे त्यांनी देवाला वेळ दिला पाहिजे ते वेळ देत नाही. पण म्हणलं ठीक आहे, लेकरू लहान आहे. मग आमच्याकडे एकच उत्तर असतं का, लेकरू कसं आहे, लहान आहे. मग सिस्टर तुम्ही टीव्हीवर नाही पाहू शकत का, आज देवाचे कार्यक्रम टीव्हीवर चालतात, देवाची कृपा आपल्याला दिसतं. अहो काय सांगू तुम्हाला, कार्टून शिवाय अलाउच देत नाही. तुला देवाचं महत्व राहिलं नाही आता. समजतंय का मी का म्हणतोय सर्व. एखादी समस्या असती आणि त्यासाठी आम्ही जास्त प्रार्थना करतो पण उत्तर येत नाही, मग आम्ही पण देवासमोर बसतो का प्रभू एवढी प्रार्थना करतो काय ना उत्तर मिळत नाही.
काय लवकर मोकळे होत नाही. तर देव म्हणतो की त्याला मला सत्य प्रगट करायचं, त्याला मला शिकवायचंय. म्हणून तू अधिक इमोशनल होऊ नको. प्रार्थना केली ना, विश्वास ठेव, मी नक्की कार्य करेल, पण मला तिला घडवायचं. नाही तर काय होईल, चमत्कार घेईल आणि असा नमस्कार करेल का कधी दिसणार नाही. आणि मग फक्त स्वर्गात किंवा सुख लोकात माझ्या जीवनात चमत्कार केला म्हणून तुम्हाला प्रवेश नाही मिळणार. का प्रभू मी आजारी होतो, तुम्हाला बरं केलं, घे सुख लोकात. नाही, तुला रोज माझ्या वाचनाप्रमाणे जीवन जगायचं आहे, पण तू ते शिकलाच नाही. तू फक्त चमत्कार घेतला आणि जी गायब झाला का दिसलाच नाही. म्हणून प्रभू काय करतो, ब्रेक लावतो. थांब, वचन शिकून घे, सत्य समजून घे. का फक्त चमत्कार म्हणजेच प्रभू नाही, तर प्रभू म्हणजे जीवनाचा मार्ग आहे. आणि तो जीवनाचा मार्ग काय आहे तो तू शिकून घे. प्रेज द लॉर्ड. यस, चमत्कारासाठी येतो, पण ते म्हणतो का थांब पहिले मार्गात चल. मार्ग भेटला ते तर तुला दिलंच, ते तुला पाहिजे. पण मार्ग भेटला म्हणजे तो केलेला चमत्कार तुझ्यासाठी व्यर्थ जाणार नाही. तू तो चमत्कारही घेशील आणि सुख लोकात देखील तू प्रशस्तपणे काय करशील, प्रवेश करशील. पण अनेक लोक चमत्कार घेतला की पुन्हा दिसत नाही. म्हणून या ठिकाणी जर उत्तर येत नाहीये तर तुम्हाला मार्ग तर आहे ना देवाचे, देवाच्या मार्गात तुम्ही चालताय ना. काळजी करू नका, ह्या मार्गात प्रभूंनी प्रत्येक तरतूद करून ठेवलेली आहे. ज्या प्रकारे मिस्रातून जो इस्रायलचा प्रवास सुरू केला, आपण म्हणतो 40 वर्षाचा प्रवास होता, पण देवाला माहित होतं कोणत्या ठिकाणी पाण्याची सोय, कोणत्या ठिकाणी जेवणाची सोय कशी त्यांना उपलब्ध करून ठेवायची आहे. त्याच प्रकारे तुमच्या लाईफमध्ये कधी कधी तुम्हाला काय काय पाहिजे, कसं कसं द्यायचंय, हे प्रभूंनी सर्व प्लॅनिंग करून चांगल्या प्रकारे ठेवलेलं आहे. तुमचं लाईफ कोणाच्या हातात आहे आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे तुमची स्टोरी लिहून ठेवली. आलं लक्षात? तुमच्या जीवनाची स्टोरी प्रभूंनी खूप चांगल्या प्रकारे रंगवून ठेवलेली आहे. पण प्लीज देवाला त्याच्या पद्धतीने काम करू द्या आणि तुम्ही सहनशील राहा. का परमेश्वर खराब नाही, परमेश्वर उत्तम काम करणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं राज्य, सामर्थ्य आणि गौरव युगानुयुग कोणाचे? म्हणजे आपण कोणाच्या राज्यात राहतो? देवाच्या. म्हणजे आमच्यावर कोणाचं नियंत्रण आहे? देवाचं. पण प्रभू अत्याचार घडतोय, काळजी करू नको, सर्व माझ्या नियंत्रणात आहे. हा कसा टर्न करल, कसं तुला माझ्या सानिध्यात आणल, कोणता अनुभवातून मी तुला घेऊन जाईल, हे सर्व तू तुला त्याचं महत्व आज नाहीये, पण येणाऱ्या दिवसात तुला कळेल का प्रेज गॉड का प्रभू देवा तू असं केलं, कारण आज त्याचं महत्व मला कळलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. समजतं का? ठिकाणी अनेकदा त्या स्थितीमध्ये आम्हाला दुःखच वाटतं, पण ज्या स्थितीच्या पुढे आपण जातो मग कळतं प्रेज गॉड ते झालं. त्यामुळं मला हा अनुभव मिळालेला आहे का परमेश्वर किती महान आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून काळजी करू नका. तुमच्या मनात जे काही खिन्नता उत्पन्न होती, निराश व्हायचं नाही, मोठा आनंद करायचा, आता मोठी साक्षीची वेळ आलेली आहे. प्रेज द लॉर्ड. तो फक्त चमत्कारा मागं नाही, कशा मागं पळा, वचनात चालत राहा, वचनात चालत राहा, वचन तुम्ही धरून राहा. सर्व काही याच मार्गात तुम्हाला परमेश्वर मिळून देईल. एक्स्ट्रा काही करायची गरज पडणार नाही. प्रेज द लॉर्ड. उभा राहूया, प्रार्थना करूया आणि देव मोठं कार्य करेल. त्या परमेश्वर तुला धन्यवाद देतो प्रभू. देवा भेट घेतली तू आमची माझ्या प्रभू, बोललास माझ्या परमेश्वर, जे इथं आहेत, जे टीव्हीवर आहेत माझ्या परमेश्वर. तू पाहतो पित्यांचं हृदयात काय चाललंय. तू म्हणतो का ऐक, जो कोणी तुला येऊन सांगतो का काय मिळतं तुला प्रार्थना करू, काय भेटतं तुला देवाच्या मागं सांग, त्याचं ऐकू नको, तर तू आनंद कर. का तुझी प्रार्थना त्याला त्रास देते, तुझं वचन वाचणं त्याला निराश करत आहे, तुझा विश्वास त्या सैतानाची पकड तुझ्या व्यक्तीतून कमी करत आहे. आणि म्हणून या ठिकाणी सैतान पूर्ण प्रयत्न करून तुझ्या व्यक्तीची नकारात्मकता, तुझ्या समोर असलेली परिस्थितीचं वर्णन तुला करून तुझं मन हलवतोय आणि म्हणतोय का ऐक, प्रार्थना करून तुला काही भेटत नाहीये, पण प्लीज त्याला सहमत होऊ नका. येस माझ्या देवा, मी माझ्या आशीर्वादाच्या अत्यंत जवळ आहे. हालेलुया. परमेश्वराचा मोठा गौरव मी पाहणार आहे. येस येस येस. मी या सर्व नकारात्मक स्थितीतून बाहेर पडणार आहे. हो येस येस. कारण मी एकटा नाही. येस. ज्या प्रकारे पॉल आनंद करतो अशक्तपणाबद्दल, आता मी पण या अशक्तपणाबद्दल आनंद करत. येस माझ्या देवा. कारण आता सर्व गौरव प्रभूला, हालेलुया. सर्व महिमा प्रभूला, येस माझ्या देवा. मोठा गौरव देवाला. होय गं माझ्या देवा. ह्या सर्व समस्याचं रूपांतर साक्षीमध्ये, येस आणि मग माझ्या देवा. साक्षीची सेवा मी करणार. हालेलुया. माझी साक्ष लोकांना स्पर्श करणार. धन्यवाद माझी येशू. साक्ष लोकांचं जीवन बदलणार. येस माझ्या माझा देवा. अनुभव देवाचा मोठं कार्य हालेलुया. राज्य वाढवणार. ओ हालेलुया ओ, फादर. धन्यवाद ओ मी येशू. निराश नाही, ओ मी माझ्या खिन्न देवा. नाही, ओ मी ओ, उदास हालेलुया. नाही. ऐक सैताना, येस आता माझ्या तुझं देवा. कार्य मी उलटून लावणार आहे. हालेलुया. आम्ही देवाचं मोठं कार्य करणार आहे. येस माझ्या
माझे आम्ही देवा. देवाचा मोठा महिमा पाहणार हो, आहोत. गौरव आमच्या देवा. निराश स्थितीतून देव आम्हाला बाहेर काढणार आहे. धन्यवाद, आमच्या येशू. समस्येचं रूपांतर साक्ष्यामध्ये होणार आहे हालेलुया. आणि मोठं प्रभूचं राज्य गाजवणार आहोत हालेलुया. आणि मोठा येस, प्रभूला येस. धन्यवाद आम्ही देणार हो आहोत. माझे देवा. थँक्यू लॉर्ड अब्बा फादर. धन्यवाद येशू. प्रभू तुझं नाव आम्हाला पुष्कळ आहे. येस येस येस. जे आकाश आणि पृथ्वी जे नाव सर्वात उंच आहे ते नाव प्रभू येशूचं आहे हो माझे देवा. आणि त्या नावावर आम्ही विश्वास ठेवतो प्रभू. हो येस. आमची प्रार्थना व्यर्थ नाही, हो येस. आमचं समर्पण व्यर्थ नाही, हो येशू. आमचा विश्वास व्यर्थ नाही. येस. आम्ही देवाकडे पाहून चालत आहोत. हो माझे देवा. मग पाहत चालत असताना जरी अडखळे आले आम्ही खिन्न होणार नाही. हो येस येस येस. देव मोठा गौरव करून घेणार आहे. धन्यवाद येशू. थँक्यू फादर लॉर्ड. थँक्यू जीसस फादर. धन्यवाद येशू. हे पित्या तुला धन्यवाद देतो. हो माझे देवा. येस माझे देवा. तू म्हणतोस माझ्या पित्या का जर तू आजारी असशील, येस. हे सर्व रिपोर्ट पॉझिटिव्ह असतील, काळजी हो, करू येस. नको. येस माझे देवा. या निराश स्थितीतून मी तुला बाहेर काढण्यास समर्थ हालेलुया. येस परमेश्वर येस आहे. येस. एका क्षणात सर्व शरीरातली स्थिती मी बदलून टाकेन. होय माझे देवा. तुझे सर्व डॅमेज झालेले अवयव मी नवीन करणारा येस परमेश्वर येस आहे. येस येस. आणि तुझ्या प्रत्येक चापकांचं आरोग्य आम्ही या सर्व आजारी लोकांमध्ये स्वीकारतो. स्वीकारतो माझे देवा. जे आर्थिक स्थितीमध्ये आहेत माझ्या परमेश्वर, हो माझे देवा. जे काही कर्ज त्यांच्यावर हवी आहे, हो येस येस. हे पित्या तुझ्या पवित्र नावात या सर्व बंधनांना तोडतो माझ्या पित्या. येस माझे आणि देवा. धन्यवाद कर, आशीर्वाद त्यांच्या कुटुंबात आम्ही मोकळे करतो. मोकळे करतो माझे देवा. पित्या ज्या काही परिवर्तनाची वाट त्या आपल्या लोकांची पाहत आहे, हो येस. पण त्याचा नकारात्मक स्वभाव त्यांच्या लोकांवर हवी आहे. हो येस. या क्षणी ती नकारात्मकतेच्या स्वभावाला मी बांधून नाश करतो. नाश करतो. येस. आणि पित्या तुझ्या नावात त्यांच्यात परिवर्तन आणि रूपांतर आम्ही स्वीकारतो. स्वीकारतो माझे देवा. जे व्यसनाच्या बंधनात व्यभिचारात अडकलेले आहेत प्रभू हालेलुया. परमेश्वर, येस येस. त्या प्रत्येक बंधनांना आम्ही तोडतो माझ्या तोडतो. पित्या. येस. आणि अशी मोकळीकता स्वीकारतो पित्या. स्वीकारतो. येशू पूर्ण तुझ्या त्यांना नावात. मोकळं कर येस. पित्या. होय माझे आणि देवा. त्यांच्यात तुझा गौरव हो दे. हालेलुया. त्यांचे प्रत्येक मनोरथ सिद्धीच जाऊ दे पित्या. हो येशू. आज ज्याही गोष्टीसाठी ते बंदीवान अवस्थेमध्ये आहेत, येस. सर्व मध्येचे मार्ग बंद आहेत, हालेलुया. सर्व स्थिती खालवलेली आहे. येस येस. कुणीच त्यांच्या सहाय्यासाठी नाही, कुणीच त्यांच्या बाजूने बोलणार नाही, हो. कुणी त्यासाठी उभं नाहीये. हालेलुया. पण ते म्हणतो ऐक, हा अनुभव तुला खूप मोठा माझा गौरव दाखवणार हो आहे. धन्यवाद. तुझा थँक्यू व्यक्तिगत अनुभव कैक लोकांच्या जीवनात येणाऱ्या दिवसात संगती माझ्या बरोबर माझ्याद्वारे बोलणार आहे. येस येस. म्हणून या नकारात्मक स्थितीबद्दल काळजी करू नको. धन्यवाद येशू. याला साक्षीच्या दृष्टिकोनाने पहा. येस. तुझं पडणं इतरांसाठी मोठं प्रोत्साहन बनणार आहे. येस. तुझं अडखळणं इतरांसाठी सहाय्य करणार प्रेज द आहे. लॉर्ड. म्हणून तुझी नकारात्मक अवस्थेचं रूपांतर मी मोठ्या आशीर्वाद करेल. धन्यवाद आणि येशू. या सर्व स्थितीमध्ये तू टिकून राहा. येस. त्या नकारात्मक स्थितीला असं ऐकू नको. तो सैतान तू संगती येऊन म्हणतो का प्रार्थना काही नाही, वचन काही नाही, तर येस. तू विश्वास ठेव का प्रार्थना सर्व काही आहे, हो येस येस वचन येस. सर्व काही आहे, येस विश्वास माझे देवा. सर्व काही आहे. हालेलुया. आणि तुझी प्रार्थना त्याला हो. त्रास देत आहे, येस, तुझा हालेलुया. विश्वास त्याला हलवत आहे, येस, तुझं माझे वचन त्याला देवा. टोचत आहे. म्हणून धन्यवाद याच्यात तू स्थिर येशू. राहा. येस, तू माझे देवाचा देवा. मोठा गौरव पाहणार आहे. हालेलुया जीसस. थँक्यू लॉर्ड, तू कार्य केलं. धन्यवाद येशू. गौरव तुला देतो प्रभू. येस. तुझ्याच नावात मागतो, स्वीकारतो. आमेन.